गटाने आपला जो दसरा मेळावा आहे तो आता रद्द करून ते मदत जी आहे ते पूरग्रस्तांना आता काय आहे की हे घाणेरडी राजनीती जे करत आहे ना, दुर्दैव हेच वाटतं आम्हाला की आज परिस्थिती काय आहे. ते केशव उपाध्यायला सांगा की 2 दिवस या ज्या शाळेमध्ये येऊन बसा तर तुम्हाला कळेल की एका महिन्याचा छोटा बाळ जे जन्माला आलेला आहे त्याला इथे आणण्यात आलेला आहे. महिला पुरुष सगळे मुली जे आहे ते सगळे लोक इथे आहे. तर कृपा करून हात जोडून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी हे सगळ्या राजनैतिक पक्षांना आवर्जून विनंती करतो की अशा प्रकारचे घाणेरडे वक्तव्य करू नका. मदत करण्याची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही मदत करू शकत नाही तर सांगा. या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मनाचे लोक आहे, ते स्वतःहून सरकारची जी जबाबदारी आहे ते सामान्य लोक पार पाडतील. सर, तुम्ही कोल्हापूरला निघालेला आहात. कोल्हापूरमध्ये ओवेसींच्या येण्यावरनं वाद होतो. हिंदुत्व संघटना इशारा देतात की त्यांनी येऊ नये कार्यक्रम करून. याच्या आधी 3 वेळा कार्यक्रम झाला आहे आणि आता पुन्हा कार्यक्रम. या देश कोणाच्या बापाची जागीर नाही आहे की कोण कुठे जायचं कोण कुठे नाही जायचं. कोल्हापूर म्हणजे काही लोकांच्या लग्नामध्ये मिळालेलं शहर नाही आहे किंवा जिल्हा नाही आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो, आम्हाला परवानगी आहे. आणि ज्या खासदाराला त्या लोकसभेमध्ये बेस्ट पार्लमेंटेरियनचा अवॉर्ड मिळतो, हे कोण घाणेरडे लोक आहे जे सांगतात की तुम्ही इथे यायचं नाही, तिथे यायचं नाही, हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही आहे करके. अशा प्रकारच्या चिल्लर लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही. तर ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी त्या चौकात आम्ही आरती करू असा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्ते. आता काय आहे की लोकांकडे नोकरी वगैरे काही राहिलेलं नाही आहे दादा, काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर हे सरकारने काय केलेले आहे, असं लोकांना मार्केटमध्ये सोडलेले आहे की बाबा तुला मी काम देत आहे. कशा काम देत आहे की त्याच्यातून काही तुला पैसे काही मिळणार नाही आहे, पण लोकांची भावना कशा भडकावायचे आहे, अशा प्रकारचे फालतू धंदे कसे करायचे आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे करा. या देशामध्ये लोकशाही आहे. तुम्ही दिवसभर बसा किंवा 365 दिन तसंच बसा, जे तुम्हाला करायचे आहे ते करा, पण तुम्ही मला रोखू शकत नाही, हे स्पष्टपणे सांगतो. राज्यात पूर इथे आहे. एकनाथ शिंदे दसऱ्याच्या मेळाव्याच्या नियोजनाच्या बैठका घेत आहेत. अशा पद्धतीने बघतो. आता काय हे खरं सांगायचं असेल तर हे जे सगळं खासदारांचे जे पैसे आहे ते पैसे आणि जे गुवाहाटीतून आणलेले जे पैसे आहे ते सगळे पैसे दिले तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचे जे लोक त्रस्त झालेले आहे त्यांचं कष्ट एका मिनटामध्ये संपू शकतं. ज्यांच्या तिजोरीमध्ये जे भरलेले आहे ना पैसे, ते काळं सांगा त्यांना. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल एक ट्विट केलं. त्यांचं असं म्हणणं, ऑपरेशन सिंदूर असू दे किंवा क्रिकेटचं मैदान,